तर आता आपण म्हणजे स्पॉटवरती आलो आहे आणि आपल्यावर अरविंद परब आहे. ते पूर्ण गावाचं नावासकट माहिती सांगा. हे मुळात गव्हाणे गाव आहे. हम्म. आंबा व काजू लागवडसाठी योग्य असा प्लॉट 94 गुंठ्याचा प्लॉट आहे. रस्ता टच आहे. हम्म. समोर एक घर आहे, वस्ती आहे इकडे घर आसपास. दिसते. हां. हो. आणि तळेवरून एक 6 किलोमीटर मग जेमतेम रस्ता असेल मला वाटतं हा स्पॉट. बरोबर. हां, हा गांगेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता. बरोबर. हो, हा गांगेश्वर मंदिरकडे जाणारा रस्ता आहे. हम्म. आणि खडक माती मिक्स असा प्लॉट आहे हा. ओके. हलकासा डोंगर उतार आहे पण एक लेवल आहे. आणि टोटल किती प्लॉट आहे? टोटल हा 94 गुंठ्याचा प्लॉट आहे. हां हां. हा बेनलेला होता पण तो आता झाडी परत वाढली आहे थोडीफार. ओके. पावसामुळे बोलणं तेवढे झाले झाले. संपूर्ण दिसतं म्हणजे रस्त्यापासून हा रस्ता आपला आणि रस्त्यापासून 94 गुंठे. एक क्षेत्री आहे संपूर्ण ना. ओके. आणि या ठिकाणी बाग होऊ शकते, घर होऊ शकतं. घर होऊ शकते. काजू आंबा लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते. कारण गावातच आहे बरोबर. हो हो. आणि इथे गव्हाण इथे हायस्कूल बाजूला आहे. ही काजूची बाग आहे. आपण गव्हाण हायस्कूलकडे आलो. हायस्कूलकडून गांगेश्वर मंदिराकडे जातो ना. इकडे पुढे गांगेश्वर मंदिर आहे. या रस्त्यावरतीच म्हणजे रस्ता पण आहे, ग्रामपंचायतचाच रस्ता, त्याच्यामुळे हो. रस्त्याचं पण टेन्शन नाही काय. नाही. ओके.